नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. शेअर किती पडू शकतो याचं उत्तम उदाहरण आहे रुपा अँड कंपनी. बघा, शेअर 550वरनं 150वर आला शेअर. सध्या माहीत नाही एक्झॅक्टली प्राईस, पण तत्सम कुठेतरी प्राईस असेल याची 550 किंवा त्याच्याहून जास्त याचा पीक असेल. तुम्ही बघा. ओके. आणि आत्ताचं पीक 2024चा पीक आहे आणि तोच पीक आला होता 2017ला पण आला होता. ओके. 2017च्या प्राइसेस अजूनही आलेल्या नाही आहेत. 24ला येऊन गेल्या. शेअर मार्केटमध्ये टिपिकली बघा 17 ते 24 म्हणजे 7 वर्षाची सायकल या कंपनीची येऊन गेली. पीक टू बॉटम परत 122ला आलेला 2020ला आणि त्या सुमारासच वाटचाल चालली आहे का ह्याची माहीत नाही. रुपा अँड कंपनी. ओके. अंडरगार्मेंटची कंपनी आहे, इनरवेअरची कंपनी, पण कंपनी ऑनेस्ट आणि फ्रेंडली कंपनी आहे. डिव्हिडंड देते. ओके. मिस्टर अगरवाला हे याचे ओनर्स आहेत आणि कंपनी मायक्रोमॅन हा त्याचा ब्रँड आहे. लेडीज आणि जेंट्स, पण जेंट्सचं 80% प्रोडक्शन जेंट्सकडे जातं आणि मे बी 20% किंवा 10%च लेडीज प्रोडक्शन आहे, बाकी चिल्ड्रनवेअर वगैरे आहे. ओके. त्या कंपनीचं टोटल कॅश आता त्यांच्याकडे 258 करोड आहे. ओके. आधी 249 म्हणजे कॅश आहे कंपनीकडे. ओके. ऑपरेटिंग कॅश फ्लो चांगला दिसतो आणि डिव्हिडंड पण देत होतं. हे P/E 16 आहे, त्यामुळे स्वस्त शेअर आहे. ROC 11% आहे आणि ROE 8% आहे. इक्विटी फक्त 8 कोटी आहे, त्यामुळे इक्विटी कमी असणारी शेअर ही आहे. त्यामुळे याच्याकडे बघायला हरकत नाही, स्टडी करायला हरकत नाही. एक फेस व्हॅल्यू 1 आहे. ओके. आणि ईस्टला ही कंपनी जास्त कॅटर करते. 45% ईस्ट, 28% नॉर्थ आणि विमेनवेअर 11% सांगितलं तुम्हाला आणि मेनवेअर 86% आहे. ओके. आणि ई कॉमर्सकडनं ह्याचा खूपच कमी धंदा होतो, फक्त 3% होतो आहे आणि दुकानातनंच 88% धंदा होतो आहे. एक्सपोर्ट पण काय विशेष नाही, 4%च आहे आणि एक्सपोर्टकडे लक्ष द्यायला पाहिजे. प्रचंड स्वस्त अशा गारमेंट आपण विकतो भारतामध्ये, ते एक्सपोर्टमध्ये सुद्धा यांनी मुसंडी मारायला पाहिजे. ओके. सेल्स हे चांगले आहेत. इंटरेस्ट पर इयर 20 करोड फक्त जातं आहे याचं. 30% ARमध्ये बसलेले आहेत आणि 40% इन्व्हेंटरी जास्त आहेत. 40% इन इन्व्हेंटरी. आणि यांचे प्लांट्स कुठे कुठे आहेत तर बघा, बँगलोरला आहे, तर थिरुसूरला आहे आणि ऑब्वियसली वेस्ट बेंगॉलमध्ये डोमजर कुठलं तरी असलंच गाव आहे आणि गाझियाबाद, अशा 4 ठिकाणी यांचे प्लांट्स आहेत. प्रोडक्ट यांचं चांगलं असावं बरेचसे, पण लो एंड प्रोडक्ट आहे. लो एंड नाही, पण मिडल एंड प्रोडक्ट आहे याचं. इज नॉट लाईक जॉकी. ओके. नो डाऊट जॉकी इज अ किंग ऑफ अंडरगार्मेंट, पण रुपासुद्धा Tier 2 सिटी किंवा Tier 3 सिटीमध्ये यांचे प्रचंड खपतात, पण मार्जिन यांना मिळत नाही कारण कॉम्पिटिशन खूप आहे याच्यामध्ये. गारमेंट मार्केटला प्रचंड कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे हे प्रीमियम आणि मिड प्रीमियम सेगमेंटमध्ये यांनी जायला पाहिजे, तरच त्यांना मार्जिन म्हणजे वाढवता येईल आणि प्रॉफिटेबिलिटी वाढवता येईल. तर माहीत नाही त्यांचं पुढे काय होईल ते. रुपा अँड कंपनी पण शेअर पडलेला आहे, त्यामुळे 100 वगैरे एंट्री करायला हरकत नाही आहे. जस्ट कीप अ वॉच की पडलेला शेअर तुम्ही घ्या, आपण 100च घ्या, 1000 वगैरे घेऊ नका किंवा पोझिशन बनवू नका, तसा हा शेअर नाही आहे. ओके. पण 100 घ्यायला हरकत नाही. 2 वर्षात 3 वर्षामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तम परतावा मिळू शकतो, विच इज मच मोर दॅन द फिक्स्ड डिपॉझिट. ओके. तर अभ्यास करा आणि नंतरच तुम्ही समृद्ध व्हाल. अभ्यासाला पर्याय